नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कोकणात बनणारा पारंपरिक पदार्थ सांधण. मीना जगडे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट जरूर कळवा. तर चला पाहूया. गॅस पेटवला आहे. कढई तापत ठेवायची आहे. कढई तापली आहे. वाटीभर शेंगदाणे, साधारण हे 100 ग्रॅम शेंगदाणे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. शेंगदाणे भाजून झाले आहेत. इडलीचा रवा अर्धा किलो घेतला आहे. थोडा गरम करून घ्यायचा आहे, जास्त भाजायचा नाही. रवा चांगला गरम झाला आहे. गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. गॅस पेटवला आहे. पातेले गरम करत ठेवले आहे. अर्धा किलो फणसाच्या गऱ्याचा रस काढून घेतला आहे. 1 ग्लास पाणी, 2 मीठ चवीप्रमाणे, हळद छोटा अर्धा चमचा, हळद जास्त घालू नये, गूळ मी 400 ग्रॅम घेतला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. सर्व चांगली चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे. चांगली उकळी येईपर्यंत शिजवायचे आहे. मी फणसाचा गऱ्याचा रस चाळणीवर काढला होता. तुम्ही चाळणीवर किंवा मिक्सरवरही काढू शकता. मध्ये मध्ये चमच्याने ढवळत राहायचे आहे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. मी इथे गूळ वापरला आहे. तुम्ही साखर वापरली तरी चालेल, पण गूळ टाकून केलेलं खूप छान लागतं. चांगली उकळी आली आहे. गॅस बंद करत आहे. थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. गरम करून घेतला होता तो रस आता थंड झाला आहे. इडलीचा रवा जो आपण गरम करून घेतला होता तो ह्या रसामध्ये घालणार आहोत. थोडा थोडा घालावा, एकदम घालू नये. चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. अर्धा किलो फणसाच्या गऱ्याचा रस, अर्धा किलो इडलीचा रवा, 400 ग्रॅम गूळ, 2 ग्लास पाणी एवढे मला इथे लागले आहे. या मापाने 2 ग्लास पाणी घातले होते. रात्रभर भिजत ठेवल्याने रवा रसामध्ये फुगतो. शेंगदाणे लाटण्याने मी जाडसर वाटून घेतले आहेत. लाटण्याने किंवा वरवंट्याने वाटून घ्यावे, मिक्सरमध्ये वाटून नये. शेंगदाणे ह्यात घालायचे आहेत. इडलीच्या पिठाप्रमाणे आपण रात्रभर भिजत ठेवायचे आहे. गॅस पेटवला आहे. कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे. आपण रात्रभर भिजत ठेवले होते. पाहूया. चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. रात्रभर भिजत ठेवल्याने रवा चांगला फुगला आहे. त्याच्यात मिश्रण थोडं रात्री पातळ वाटत होतं, पण आता बघा थोडं जाड झालं. ओले खोबरे 1 वाटी खिसून घेतले आहे. खोबरे ऑप्शनल आहे. ओले खोबरे परत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. वेलची पावडर 1 टीस्पून. एवढे जाडसर मिश्रण झाले पाहिजे इडलीच्या पिठाप्रमाणे. एक चाळण घ्यायची आहे. पातळ कपडा ओला करून चाळणीवर अशा प्रकारे ठेवायचा आहे. पाण्याला उकळी आली आहे. त्यात ही चाळण ठेवायची आहे. अशा पद्धतीने कुकरवर चाळण ठेवायची आहे. त्यात हे मिश्रण घालणार आहोत, पण मिश्रण एकदम घालू नये, थोडे थोडे घालावे. चाळणीत मिश्रण ओतून 25 ते 30 मिनिटं आपण वाफवून घ्यायचे आहे. शिटी लावू नये. 30 मिनिटं झाली. आपण कुकर उघडून पाहूया. सुरी घालून चेक करणार आहोत.
छान शिजलं आहे. आपलं सांधण तयार झालं आहे. ताटामधून काढून घेणार आहे. एक ताट घेतलं आहे अशा प्रकारे. ते आपण असे चाळणीवर उपडी घालायची आहे आणि चाळण उलटी करायची आहे ताटात अशा पद्धतीने. थंड झाल्यावर ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचेही आपण सांधण करून घेणार आहोत. ते थंड झाले की अशी काप करून घ्यायचे आहेत. सांधण बनवताना मी इथे इडलीचा रवा वापरलेला आहे. तुम्ही इडलीचा रवा नसेल तर म्हणलं तांदूळ धुवून त्याचा रवा काढून वापरला तरी चालेल.